नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय आषाढी एकादशी स्पेशल खारे शेंगदाणे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कढईमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी तापत ठेवले। यामध्ये जवळपास 3-3.5 चमचे मीठ घालून घेतले। आपल्याला इथे एक मोठी वाटी खारे शेंगदाणे बनवायचे। पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे। उकळीच्या पाण्यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे आपले शेंगदाणे पटकन शिजतात। 3 ते 4 मिनिटांमध्येच आपले हे शेंगदाणे शिजतात। शेंगदाण्यावर असं सालींवर जर सुरकुते आल्यासारखे दिसले की आपण समजायचे आपले शेंगदाणे छान शिजले गेलेले आहेत। आपण हवं तर अशा पद्धतीने चेकही करू शकतोय। आपल्या शेंगदाण्यावर सुरकुते आलेले आपल्याला दिसतायत। हे झालं की आपल्याला हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी काढून घ्यायचे। आता आपल्याला या शेंगदाण्यामध्ये जे सर्व पाणी आहे ते काढून घ्यायचे। आणि आता जोपर्यंत आपण या शेंगदाण्यातील पाणी निथळते तोपर्यंत मीठ आपल्याला भाजून घ्यायचे। इथे मी एका लोखंडी कढईमध्ये मीठ भाजून घेणार आहे। शेंगदाणे छान आता निथळायला ठेवलेत। हे मीठ आधी मी वापरल्यामुळे याचा थोडासा कलर डल झालाय। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले हे मीठ छान भाजून निघतंय। मीठाला छान ताव आला की त्याचा वास यायला लागतो, त्यावरून आपल्याला समजायचं आपलं मीठ छान भाजले। आता यामध्ये आपल्याला जेवढे होते त्यातील निम्मे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे। शेंगदाणे उकळताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस मिठामध्ये भाजतोय त्यावेळेस आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे। कमी गॅसवर साधारणपणे 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली एक बॅच छान भाजून निघते। जास्तीत जास्त आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये हे खारे शेंगदाणे घरी बनवू शकतो। अगदी भट्टीत भाजून निघतात, त्याच प्रकारे आपले हे शेंगदाणे घरी भाजून निघतात। 2-3 मिनिटांनंतर आपल्याला हे शेंगदाणे चेक करायचे। अशा पद्धतीने आपण शेंगदाण्यावरची साल काढून वगैरे बघू शकतो। जर आपल्याला वाटलं अजून भाजले नाही तर अजून मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचे। भाजलेला शेंगदाणा वरची साल लगेच सोडायला लागतो, त्यामुळे आपले शेंगदाणे भाजलेत हे आपल्या लक्षात येते। आपण आपल्याकडे एखादी छोटी चाळणी किंवा झाऱ्या कशानेही हे शेंगदाणे काढून घेऊ शकतो। आधी कढई अशी हलवून शेंगदाणे वर करून घ्यायचे आणि नंतर अशा प्रकारचा जर झारा असेल तर त्याने आपण मिठामध्ये घालून शेंगदाणे काढून घ्यायचे। जर आपल्याला वाटत असेल आपलं जे मीठ आहे ते थोडं थंड झालंय तर मग एक बॅच काढल्यानंतर दुसऱ्या बॅच मध्ये आपल्याला थोडा गॅप ठेवायचे आणि फुल गॅस करून मीठ परत एकदा भाजून घ्यायचे। आता इथे आपण दुसरी बॅच भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण घरी जे खारे शेंगदाणे बनवतो ते आपण उपवासाच्या 1 दिवस किंवा 2 दिवस आधीही बनवून ठेवू शकतो, किंवा जर कुठे प्रवासात जायचे असेल तर आपण असल्या प्रकारचे शेंगदाणे बनवून ठेवू शकतो। खूप झटपट हे शेंगदाणे तयार होतात, कमी वेळेमध्ये आणि पटकन भट्टीसारखे शेंगदाणे आपल्याला घरीच मिळतात। आता आपली दुसरी बॅचही छान भाजून होत आली आहे। आपण जे आधी भाजलेले शेंगदाणे होते त्यातील एक शेंगदाणा हातावर घेऊन बघितलाय, साल पटकन छान निघतंय। आणि आता हे आपण शेंगदाणे बघू शकतो किती खळखळ आवाज येतोय याचा। आजची खारी शेंगदाण्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।